निषेध करत आहेत? संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि जागतिक परिस्थिती अत्यंत संवेदनशील झालेली आहे। इराण, इराक, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध देखील सुरू आहे। देशामध्ये काही प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झालेली आहे। मोदीजींनी, पंतप्रधानांनी देशाला आज दिलासा दिलाय की कोणी काळजी करू नये, कोणत्याही प्रकारची टंचाई होणार नाही, लवकरात लवकर सगळ्या गोष्टींवर योग्य तो उपाय काढला जाईल, जनतेला कुठलीच तसदी होणार नाही। असं असताना संसदेमध्ये लोकहिताचे प्रश्न घ्यायचे सोडून संसद भवनाच्या मकरद्वारावर 20 खासदारांसह चहा बिस्किट पीत राहुल गांधी तिथे बसले आणि त्यांनी एक प्रकारची टिंगलटवाळी केली। याचा आम्ही निषेध करतो। संसद भवन हे देशातलं सर्वोच्च सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कॅज्युअल अप्रोच घेऊन, अशा प्रकारच्या विनोद बुद्धीने, अशा प्रकारे चहा पान आणि बिस्किट खात पायऱ्यांवर बसणे हे राहुल गांधी सारख्या विरोधी पक्षनेत्याचा एक दर्जा आहे। विरोधी पक्षनेता कॅबिनेट दर्जा आहे, पंतप्रधान तर त्याला लोकशाहीमध्ये सन्मान आहे। असं विरोधी पक्षनेता हे संसदेतलं पद आहे, त्या पदाची गरिमा राहुल गांधी यांनी राखलेली नाही आणि संसदेचा देखील अवमान केलेला आहे। आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता इथे ठाणे शहरामध्ये आम्ही सर्वजण, मी स्वतः असेल, उपमहापौर, सर्व महासचिव, महिला मोर्चा, नगरसेविका, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष सर्वजण यांचा निषेध करण्याकरता या ठिकाणी हजर आहोत। राहुल गांधीने नाही, काय झालंय, आता वारंवार 3दा भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे आणि पुन्हा सहजासहजी सत्तेत येण्याची लक्षणं दिसत नाहीत आणि अनेक वर्ष सत्ता काँग्रेसने केली आहे आणि त्यामुळे ते बेचैन झालेले आहेत आणि एक प्रकारच्या विमनस्क अवस्थेतून आणि फ्रस्ट्रेशन मधून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात। कारण ते बेछूट आरोप करतात। संसद भवन अधिवेशन आपण पाहत असाल, वारंवार ते वेगवेगळ्या गोष्टी काढतायत, काय एफटीन फाईल काढतायत, हे काढतायत, परंतु जनतेवर त्याचा काही परिणाम होत नाही हे त्यांना दिसून आलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी मानसिक संतुलन हे त्यांच्या कार्यकर्त्यांचं, त्यांचं स्वतःचं कुठेतरी ढळतंय आणि त्याच्यातनं अशा प्रकारच्या घटना करतायत। रणवीर बिट्टू यांना जयजोय म्हटलंय, कशाला रणवीर बिट्टू? हे राहुल गांधी या संसद भवनाच्या बाहेर चहा बिस्किट खात बसले होते, त्याचा निषेध करण्याकरता आंदोलन आहे, दुसऱ्या विषय याच्यामध्ये नाहीये।